नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आम्ही आता चाललो आहे डहाणूला महालक्ष्मी मातेच्या यात्रेत. तर इतकं तिला शिकवून पण त्याने नीट इंट्रो दिला नाही. सो या गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आम्ही आता निघालो आहे डहाणूला जायला महालक्ष्मी मातेच्या यात्रेत. आम्ही आता एका हॉटेलमध्ये झालो, पण त्या हॉटेलचं नाव मला माहिती नाही काय आहे, कारण मी तेव्हा झोपलेलो आणि हिनी गाडी आणलं, तिला माहिती हॉटेलचं नाव काय आहे. गुलमोहर 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 हॉटेल. बटर मिल्क बघ ना, किती 50 रुपये. लस्सी 80. आपण कॉफी मी 10 रुपयाला बनवी 40 रुपये. अजून काय काय बघूया. सो इकडे आमची ऑर्डर येते. आम्ही मागवलं होतं चिकन, रोटी, पनीर, व्हेजमध्ये पनीर होतं आणि राईस वगैरे वगैरे. आमचं सगळं जेवण झाल्यावरती आम्ही निघतो. त्यानंतर सिद्धांत ड्राईव्ह करतो. मी मस्तपैकी मागे झोपली आता, कारण की जेवल्यानंतर मला खूप झोप येते. माझी मम्मी इथे झोपायचं नाटक करते कॅमेरा समोर आल्यावरती. मामी बघ अशी झोपली. तिला टेन्शन आलंय. कसलं? पनीर खाऊन टेन्शन गेली. कधी पोहोचू आपण? 2 वाजता. 2 वाजता. किती वाजले? 12:30, पावणे एक झालं. सो आम्ही आता CNG टाकायला थांबलो आणि इथून आम्हाला अजून आहे 1 तास पोचायला. फर्स्टली तर मला तुम्हाला हे सांगायचं की आम्ही डायरेक्ट त्या यात्रेत नाही चाललो आहे. आम्ही पहिले आमच्या एका रिलेटिव्हकडे चाललो आहे, कारण आम्ही खूप उशिरा निघालो. तर त्यांच्याकडे आम्ही रात्री झोपू आणि उद्या सकाळी यात्रेला जाऊ. ओके बाय. सो फायनली रात्री 3 वाजता आम्ही पोहोचतो आमच्या रिलेटिव्हकडे. आणि ही आहे किशोरी ताई, माझी बहीण आहे ती. आणि यांचं घर आम्हाला इतकं आवडतं, म्हणजे एकदम असं गावात आल्यासारखी वाईब येत होती या घरामध्ये. तर मी पाणी पिऊन झोपून जाते, कारण खूप झोप आली होती. सो गुड मॉर्निंग. सकाळी उठल्या उठल्या आमची तयारी सुरू असते मंदिरात जायची. सगळ्यात पहिले आम्हाला इथून जवळ असतं संतोषी मातेचं मंदिर, तर सगळ्यात पहिले आम्ही तिकडे जातो. सो हे आहे त्यांचं घर. हा गाळा आहे, हे 2 गाळे आहेत आणि त्याच्या पाठी घर आहे. या गाळ्यामध्ये पहिले कम्प्युटर क्लास होतं, म्हणून इथे तुम्हाला असे स्विचेस दिसतील. आणि त्याच्या पुढे आहे त्यांचं घर. आणि तुम्हाला एक सांगू का, तर ह्या घरामध्ये तुम्ही रिवाइंड करून बघितलात तर समोरच हायवे आहे. हायवे मीन्स रोड आहे जिथून खूप फास्ट गाड्या जातात. सो मी असं घर पहिले बघितलं नव्हतं. तर आम्ही आता निघतो आहोत संतोषी मातेच्या मंदिरात जायला, कारण ते आम्हाला तिकडून जवळ असतं. 500 मीटरवरतीच असतं. ह्या आमच्या घरच्या बायका ज्यांचा मेकअप संपतच नाही कधीच, माझ्या मम्मीचा तर कधीच मेकअप संपत नाही. तर आम्ही आता इकडे संतोषी मातेच्या मंदिरात पोचलो आहोत. तिकडे आम्ही दर्शन घेतो. खूपच छान असं मंदिर होतं, जिकडे मला व्हिडिओ काढायला नाही मिळाली, कारण तिकडे लिहिलं होतं फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. अँड आय एम द वन जी रूल्स कधीच तोडत नाही. कुठे कुठे तोडते, कुठे नाही तोडत. सो ह्याच्यानंतर आम्ही जातो एका ठिकाणी जिथे मी बाईकवरती जाते, कारण की माझी वहिनी पहिले बाईकवर बसली होती, पण ऊन भरपूर होतं. सो माझं मन जरा मोठं आहे ना, म्हणून तिला म्हटलं तू कारमध्ये जा. तर इथे ह्या ठिकाणी माझ्या आजीला यायचं होतं. हे ठिकाण आहे शांतामाईचं, म्हणजे भिवंडीत मंदिर आहे एक शांताराम भाऊंचं. तर त्यांची ही मानलेली बहीण होती. तर ती स्टोरी माझ्या आजीला माहिती आहे, मला एवढं माहिती नाही आहे. सो इफ यू वॉन्ट टू नो, लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. वारले ना, जेव्हा ते वारल्यानंतर पण त्यांच्या अंगाला घाम येत होता. ते त्यांचं नुसतं बसवलं त्यांना अंगाला घाम सुटतो. आणि घाम पुसायला पण एक माणूस होता. वारत नाही होते, समाधी घेतात. नाही वारले, समाधी केली. वारल्यावर समाधी बांधली. द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सो तिकडून आम्ही जातो डहाणूच्या बीचवरती. इथे आम्ही सगळ्या आता गाडीमधनं उतरत आहोत आणि मग तिकडे आम्हाला दिसतं मस्त मस्त थंडगार गोळा, बर्फाचा गोळा. आणि मग पहिले आम्ही बर्फाचा गोळा खातो. गोळा बर्फाचाच असतो ना, ओके. तर हा आहे कालाखट्टा, जो माझ्या मामीला पाहिजे होता. मला कालाखट्टा नाही आवडत. मी माझ्यासाठी घेतला होता मलाई गोळा, म्हणजे ज्याच्यामध्ये रोज मलाई अँड ऑल स्टफ असतं. आमचे व्हिडिओ कोणीच काढत नाही यार बीचवरती. आता सांग, कसं वाटलं तुला बीचवरती? खरं सांगा. मला खूप मस्त वाटलं. मला मजा आली. इथे गोळा खाल्ला, उसाचा रस पियालो, अजून मजा आली. आणि पाणी घाण होतं ते कोण सांगेल? पाणी घाण होतं म्हणून एवढी मजा नाही केली. टेस्ट पण गेलं. आता आम्ही चाललोय परत आमच्या रिलेटिव्हकडे. चला. सो इकडे आल्या आम्ही बसतो जेवायला, कारण खूप भूक लागली होती. भिजलो होतं ना, भरपूर भिजल्यावरती भूक लागली होती. सो आम्ही इथे व्हेज बिर्याणी खाल्ली होती. आणि मग नंतर फायनली आम्ही निघतो महालक्ष्मी मंदिरात जायला, जिकडे यात्रा असते डहाणूची. आणि तुम्हीच बघा, ती यात्रा इतकी
ही मोठी होती. व्हिडिओमध्ये कळेल का नाही मला माहिती नाही, पण मला म्हणजे यात्रा वगैरे खूप 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 आवडतं बिकॉज ऑफ दोज राईड्स. आकाश पाळणा, अजून कपबशी, कप अँड सॉसर जे बोलतो आपण त्याला. तर आम्ही सगळ्यात पहिले बसतो जायंट व्हीलमध्ये म्हणजेच आकाश पाळण्यामध्ये. आणि मला आता एवढी सवय झाली जायंट व्हीलमध्ये बसायची की त्यात बसल्यावर अजिबात भीती वाटत नाही मला. आणि याला हा एवढी स्टाईल मारतो आहे, इतका फास्ट चालत होता तो आकाश पाळणा, पण तरी ह्याला काहीच वाटलं नव्हतं. मग आम्ही बसतो कप अँड सॉसरमध्ये, तिकडेही एवढं काही वाटत नाही. बट त्याच्यानंतर माझ्या भावाचं रिॲक्शन बघा जेव्हा आम्ही पेंड्युलम राईडमध्ये बसतो. मी काय सांगू, याच्यामध्ये बसल्यावरती मला पण थोडी थोडी भीती वाटत होती. बट ओके, मी फक्त आता माझ्या भावाचे रिॲक्शन बघा. इकडे खरंच खूप घाबरला होता, चेहऱ्यावरनं आपण बघू शकतो. आणि जी राईड होती ना ह्याच्यामध्ये तर खूप बेकार सीन झाला होता. तो तुम्हाला माझा भाऊ पुढे सांगेल आता, बिकॉज दिस राईड वॉज, मी तर फर्स्ट टाईम या राईडमध्ये बसलेली, कारण आमच्या इथे मुंबईला जिथे असं तिथे ही राईड नसते. आणि हे होतं मौत का कुआ. गाईज, मी हे ऐकलं होतं, मी बघितलं नव्हतं कधी, पण इट वॉज सिरियसली सो डेंजरस. आपल्याला बघतानाच एवढी भीती वाटते. आय डोंट नो दिस गाईज कसे हे लोक एवढे डेअरिंग करतात. आणि लिटरली हा मौत का कुआ आहे. इतके गट्स, इतकी डेअरिंग, लाईक काय बोलतात, मौत को छू के टेक से वापस आया. यात्रा ते सांग. सोड, काय बोलू मी. ती जी ना अशी एक राईड होती ना, अशी गोल गोल अशी, म्हणजे अशी वरती जायची खाली यायची. मी काय झालं, ही इथे बसली, ही वरती, म्हणजे मी इथं बसलो, ही अशी वरती बसली आणि अशी फिरवती ना अशी. ही माझ्या अंगावर, मी चेपलो, तिला बोललो उठ उठ उठ. ही उठायला तयार नाही, कशी ती सोड. सो नाव वी आर गेटिंग बॅक. आता आम्ही चाललो आहोत मुंबईला परत आमच्या घरी. जाता जाता आम्ही जेवायला थांबतो. सिद्धांतचं काय चाललं इकडे मला माहिती नाही, उगाच चिडतोय. चावी खिशात जात नव्हती त्याची. सो ओके, बाय. सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अरे हां, तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ओके फायनली आता गप्पा मला जसं जमतं तसं बोलू दे. सो मी आता हा ब्लॉग एंड करते आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग आवडला असेल. मी फर्स्ट टाईम यात्रेत गेली होती त्यावेळेला अँड इट वॉज अमेझिंग. ओके बाय, सी यू सून इन अवर नेक्स्ट ब्लॉग. बाय.